मित्रांनो, काल परवाचा मुंबईचा लढा बघून, संघर्ष बघून बार-बार डोक्यात फक्त एकच येतं की हो, कसे लढले असतील, कसे झगडले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वंचित दलित, आदिवासी, एन-टी, एस-सी, एस-टी तर हा त्यांचा लढा नसून तर दुश्मनाच्या छाताडावर पाय देऊन, दुश्मनाच्या छाताडावर बसून आम्हाला माणूस म्हणून जगायचा त्यांनी अधिकार दिला. आमच्यासाठी त्यांनी सोनेरी दिवस लिहून ठेवले. त्यामुळं फक्त एकच वाटतं की मी जो घेतोय श्वास, मी जो खातोय घास, फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळेच आहे. त्यामुळे मित्रांनो, बाबासाहेबांचे उपकार भेटणारच नाहीत. तर मित्रांनो बघा, त्यांना एवढा संघर्ष करूनही त्यांनी एवढा संघर्ष करूनही त्यांना आरक्षण भेटलं की नाही भेटलं मला माहीत नाही. पण असं काही कारण होतं की त्यांना फसवलंय. आता त्यांना फसवलंय का नाही फसवलंय आणि काय माहिती आहे. पण आता कळेल ह्या 1 ते 2 महिन्यामध्ये, की खरंच त्यांना फसवलंय का त्यांना आरक्षण भेटलंय. मित्रांनो, मला मराठी बांधवांना फक्त एकच सांगायचं आहे किंवा तुम्ही सदावर्ती यांचं थोडं ऐका. तो अभ्यासू माणूस आहे. तो खोटं बोलत नाही. तो अनुभवी माणूस आहे. त्याला अभ्यास आहे. तुम्ही त्यांचं बोलणं मस्करीवर, मजाकवर घेऊ नका. ते माणूस काय म्हणतो ऐका. तो माणूस म्हणतो की भेटणं शक्यच नाही.